तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक अकाउंटला सीडेड आहे. तुम्ही अप्रेंटिसशिप पोर्टलला जे बँक अकाउंट जोडलेलं आहे, त्याला तुमचे आधार कार्ड सीडेड आहे का नाही, हे चेक करायचे. आणि जर नसलेस तर ते चेंज कसे करायचे मी तुम्हाला सांगतो आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला अप्रेंटिसशिप पोर्टलला लॉग इन करून तुम्हाला इथं डॅशबोर्डमध्ये सर्वात खाली येऊन इथं बँक डिटेल्समध्ये इथं क्लिक करायचे. तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे बँक डिटेल्स ओपन होईल. तर इथे तुमचं जर आधार सीडेड येस दाखवतं आहे, तर तुम्हाला बाकी काही करण्याची गरज नाही. आणि जर तुमचं या ठिकाणी बँक अकाउंट सीडेड नाही, तर तुम्हाला या ठिकाणी एडिटवरती क्लिक करून तुमचं जे बँक अकाउंट नवीन बँक अकाउंट जे सीडेड आहे आधारला, ते बँक अकाउंट इथे टाकायचं आहे. त्या बँकेचा IFSC कोड, बँकची सर्व डिटेल भरायची, अकाउंट होल्डर नेम, अकाउंट नंबर सर्व व्यवस्थित टाकायचा, अकाउंट टाईप व्यवस्थित निवडायचा. आणि ते जे बँक अकाउंट तुमचं आधार ज्या बँक अकाउंटला सीड आहे तिथं येस करून, आणि इथं आय एम अवेअर दॅट DBT अमाऊंट विल डिसबर्स्ड टू द आधार सीडेड अकाउंट ओनली, असं याला क्लिक करून सबमिट करून द्यायचं आहे. त्यानंतर तुमची बँक अकाउंट इझिली अपडेट होऊन जाईल. आणि यानंतर तुमचे जे MAPSचं मानधन किंवा तुम्हाला जे येणारे पैसे आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ते डायरेक्ट तुमच्या या जे आधार कार्डला बँक सीडेड आहे त्यावरती ट्रान्सफर होऊन जाईल. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.